नियंत्रित आपण पाहतो इथे केलेला आहे ते म्हणजे यंग मराठा. यंग मराठा चिंचोड या संघाला आपण जो पहिला दिवस जर बघितला होता, यंग मराठा चिंचोडे संघाने गाजवला होता. 6 चेंडूमध्ये 3 धावा करू दिल्या होत्या समोरच्या संघाला. आपण पाहतोय सतीश याचा त्या दिवशी वाढदिवस होता आणि वाढदिवसानिमित्त आपण बघतोय नक्कीच त्याला मिळालं हे गिफ्ट आहे मी तर म्हणेन. त्याचा संघ सुपर 5 मध्ये अंतिम 5 मध्ये पोहोचला आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय जो आपल्याला 5वा संघ मिळालेला आहे तो म्हणजे न्यू स्टार वसई. आज न्यू स्टार वसई संघ आपले नशीब घेऊन आलेला आहे. खास करून आपण पाहतोय सुरेंद्र घाटाल ते मला वाटतं या रात्री हल्दीमध्ये नक्कीच त्यांनी काहीतरी जादू केली असावी. ज्या प्रकारे त्याचा परफॉर्मन्स आहे आपण बघितला, मला सलग 4 दिवस या मैदानाचा त्यांनी जर बघितला तर आढावा घेतला होता. नाही मैदान आपण जर बघितलं तर त्यांच्यासाठी मी तर म्हणेन त्यांचं होम ग्राउंड आहे मी तर म्हणेन. 4 दिवसामध्ये भरपूर त्यांनी अभ्यास केला या मैदानावरती आणि त्याचा फायदा त्याच्या संघाला झालेला आहे. आज 5वा संघ आपण बघितला जो सुपर 5 मध्ये पोहोचलेला आहे तो म्हणजे न्यू स्टार वसई संघ. चला मॅचला सुरुवात झालेली आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे. आतिश आणि सतीश. स्ट्राईक वरती आतिश, नॉन स्ट्राईक एंड वरती सतीश. तर पहिला षटक हाताळण्यासाठी आकाश धानवी. पहिलाच बॉल ब्लॉक हॉल मध्ये हाताळला गेलाय. थोडासा मिसफिल्ड आणि त्याचा फायदा इथे उचलला गेला. 2 धावा बघा, 2 धावा वेगाने इथे कंप्लीट केल्या गेल्या. थोडीशी चूक झाली, छोटीशी चूक झाली आणि त्याचा इथे फायदा उचलला गेला. या 2 धावा आणि या 2 धावेनिशी आपण पाहतोय धावफलकाला सुरुवात झालेली आहे. कट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. वेगवान चेंडू होता. बॉलर बॅक ड्राईव्ह, धावची जी संधी डायरेक्ट हिट झालेला आहे. डायरेक्ट हिट. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. चला बघूया. सतीश हा डेंजर एंडला धावत होता आणि आकाशाने लगेच चेंडू आपण पाहतोय डायरेक्ट यस्टन वरती इथे हिट केलेला आहे. आपण पाहतोय त्याच्या पायाला थोडासा क्रॅम्प देखील आलेला आहे. चला फलंदाज बाद आहे कारण बॅट हवेमध्ये होती. जेव्हा चेंडू आपण पाहतो यष्टांवरती लागलेला आहे त्यावेळेस आपण पाहतो बॅट भरपूर हवेमध्ये होती. इथे धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेला आपण पाहतो. थोडासा क्रॅम्प देखील आलेला आहे. ज्यावेळेस आपण धावत होतो त्यावेळेस त्याचा पाय मला वाटतं कुठेतरी अडकला असेल आणि तेच कारण आहे की त्याच्या पायाला थोडीशी दुखापत झालेली आहे.
सतीश आपण पाहतोय धावचीच्या स्वरूपात बाद झालेला आहे. आपण पाहतोय भरपूर मोठी दुखापत आपण पाहतोय इथे झालेली आहे. आपण पाहतोय एक महत्वाचा खेळाडू आहे यंग मराठी चिंचोली संघाचा. यावेळेस पाहतो आपण प्रदीपने खूप चांगला स्ट्रोक इथे कन्वर्ट केलेला आहे. शतरक्षक आहे तिकडे, मात्र त्याला चेंडू मिळणार नाहीये कारण चेंडू वेगाने सीमारेषेच्या बाहेर निघून गेलेला आहे. सतीश बाद झालाय. नव्याने फलंदाज प्रदीप मैदानाच्या आतमध्ये इन झालाय आणि प्रदीप याने इथे चौकार ठोकलेला आहे. या चौकाराशी धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 5 धावसंख्येवरती 5 रन्स आपण पाहतोय. 5 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. यावेळेस बघा पुन्हा एकदा फक्त सॉफ्ट हँडने हा चेंडू खेळून काढला गेला. एक सिंगल धाव, जास्त काय मिळणार नाहीये. या सिंगल धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 7 या धावसंख्येवरती 7 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. बघा मनगटी फटका पाहायला मिळतोय. चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये निघून गेला होता. आपण पाहतोय तिकडे क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा या वेगाने पूर्ण केला गेला. षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात, त्या म्हणजे 9 धावा, 9 रन्स आपण पाहतोय. 9 धावा धावफलकावरती या मैदानावरती आपण पाहतोय. 2 षटकामागे जर आपण बघितला तर 20 ते 25 धावा जर धावफलकावरती लागल्या तर एक सेफ टार्गेट मी तर म्हणेन. आपण चेंडू हवेमध्ये आहे आणि आपण पाहतोय मस्तक पे दस्तक, चेंडू सीमारेषा पार जातोय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन आपण पाहतोय इथे क्लिअर केली गेली आणि हा षटकार आलेला आहे. क्षेत्ररक्षक आपण बघतोय थोडासा पुढे आला होता, थोडासा मागे जर राहिला असता तर नक्कीच हा झेल पकडू शकला असता. चेंडू थोडासा पुढे ठेवला गेला. वेगवान चेंडूचा मारा इथे केला गेला. पहिला चेंडू थोडासा स्लोवर पद्धतीचा आपण बघितला, हाताला गेला होता. 15 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. चेंडू टाकून सर या षटकातील आपण पाहतोय की 2 ब्लॉकरमध्ये चेंडू टाकला होता. प्रदीप आपण पाहतोय भरपूर वेगाने धावलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये. दुसरी धाव आणि दुसरी धाव इथे पळून पूर्ण केली गेली. धोकादायक ही धाव होती, मात्र 2 धावा सहजरित्या इथे कंप्लीट झालेले आहेत. या 2 धाव्यांची धावफलक 17 धावसंख्येवरती 17 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. षडमूल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, झेल पकडला जाईल आणि प्रदीप जाबर याची देखील खेळी इथे आता मात्र संपुष्टात येईल. फलंदाज बाद. साईनाथ जाबर आपण न्यू बॅटर इन झालेला आहे. स्वतःच्या फलत्रमध्ये हा चेंडू फील्ड केला गेलाय. फक्त एक सिंगल धाव मिळेल. या सिंगल धावेने धावफलक आपण पाहतोय 18 या धावसंख्येवरती 18 धावा 18 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. या षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी असेल
बॅकफुटवर जाऊन हा चेंडू खेळून काढलेला विकेट किपरच्या वरून. एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होत नाही आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. या एका धावेनेशी धावफलक आपण पाहतोय 19 धावा, 20 धावांचं टार्गेट इथे सेट केलं गेलंय. 12 चेंडू आणि विजयासाठी 20 धावा या पूर्ण करायच्या असतील. 12 चेंडू आणि विजयासाठी 20 धावा. पापडी संघाचा संघनायक आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. रितेश येतोय पहिलं षटक हाताळण्यासाठी. याच गोलंदाजाने आपण पाहतोय 3 धावा खरू दिल्या नव्हत्या. पहिलाच बॉल वेगवान तेज तर्रार हा चेंडू हाताला गेलाय. बघा पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपात इथे हाताला गेलाय. इथे पंचाने आपण पाहतोय व्हाईट बॉल साठी इथे फलंदाजाने रिव्ह्यू घेतलेला आहे.
फेअर डिलिव्हरी असेल, फेअर डिलिव्हरी. आपण जी वाईटची रेषा पाहते त्याच्या अगदी जवळून हा चेंडू गेलेला आहे. वाईटच्या जर थोडासा जरी इकडनं जर बाहेरून जर चेंडू गेला असता तर नक्कीच वाईट चेंडू मिळाला असता. मात्र अगदी जी वाईटची रेषा आहे अगदी त्याच्या जवळून हा चेंडू निघून गेलेला आहे. यावेळेस आपण पाहतोय जरकास मारण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र वाईट चेंडूची नोंद झालेली आहे. यावेळेस आपण पाहतोय एक्स्ट्रा धाव इथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. रिव्हर्स अटेम्प्ट केलेला आहे बघा, चेंडू आउट ऑफ द पार्क झालाय. 6 धावा मिळतील. काय उत्तुंग षटकार ठोकलाय, स्विच हिटचा फटका. देखना आपण पाहतो एक स्ट्रोक, देखणे स्ट्रोक आकाश दानवीच्या बॅट मधून. या षटकाराशी धावफलक आता मात्र पुढे सरसावला जातोय, तो म्हणजे 7 या धावसंख्येवरती. पहिला चेंडू निर्धावाला, त्यानंतर वाईट चेंडू, त्यानंतर हा षटकार. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये मिसफील्ड झालेली आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय, दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. आणि पाहता पाहता ही तिसरी धाव, 3 धावा इथे पळून पूर्ण केलेल्या आहेत. काय जबरदस्त आपण पाहतोय. पुन्हा एकदा मिसफील्ड झालेली आहे बघा, पुन्हा एकदा मिसफील्ड आणि त्याचा फायदा इथे उचलला गेलाय. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 12 या धावसंख्येवरती. चेंडू टाकून झाले या षटकातील 4. 12 धावा धावफलकावरती. विजयासाठी अजूनही 7 धावींची गरज आहे. लेगबाच्या स्वरूपात एक सिंगल धाव आलेली आहे. धावफलक जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 13 या धावसंख्येवरती. अजूनही आपण पाहतोय 6 धावींची गरज आहे. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 7 चेंडू आणि या विजयासाठी 6 धावींची गरज आहे. तर आपण पाहतोय हा चेंडू निर्धावच्या स्वरूपात येतोय. षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 13 धावा आलेल्या आहेत. अजूनही विजयासाठी 6 धावींची गरज आहे. बघा, अजूनही सामना संपलेला नाहीये. अजूनही 6 चेंडू मध्ये 6 धावींची गरज आहे. आणि या मैदानावरती इतिहास आहे की 6 चेंडू मध्ये 6 धावा झालेल्या नाही आहेत. 6 चेंडू मध्ये 3 धावा झालेल्या नाही आहेत आणि 6 चेंडू मध्ये 8 धावा देखील झालेल्या नाही आहेत. इथे 6 धावींची गरज आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 6 धावा. तेरा धावा झालेल्या आहेत. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर व्हाईट बॉल, त्यानंतर 6 धावा, त्यानंतर 3 धावा, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर 1 धाव. एकोणीस धावा विजयासाठी पूर्ण करायच्या आहेत. 13 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 6 धावींची गरज आहे. 6.
तर 20 धावांचं टार्गेट आहे. आमच्या गुण लेखनाने आपण पाहते स्कोररने फक्त 19 धावा इथे अंकित केल्या होत्या. 19 धावा झाल्या होत्या. 20 धावांचं टार्गेट आहे. 13 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत, म्हणजे अजूनही विजयासाठी 7 धावांची गरज आहे. आपण पाहतोय आकाश धानवी याच्या षटकामध्ये 9 धावा गेल्या होत्या. संतोष डावले यांच्या षटकामध्ये आपण पाहतोय 10 धावा गेल्या होत्या. 19 धावा या धाव फलकावरती लागल्या होत्या. 20 धावांचं टार्गेट. आमच्या स्कोररने थोडंसं आपण पाहतोय मिस्टेक केला होता. म्हणजे अजूनही 7 धावांची गरज आहे. माफी असावी, थोडासा मिसकमेंट देखील झाला होता आणि आमच्या स्कोर करून थोडासा मिस्टेक देखील झाला होता. यावेळेस बघा चांगला स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक आहे, मात्र त्याच्याकडे कुठली संधी नाही आहे. हा चेंडू सरळ निघून जातोय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावन करता षटकार. एका धावीची गरज आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय हवाई सफर इथे केला जातोय आणि हा विजयी चौकार येतोय. अशा प्रकारे आपण पाहतोय इथे सामना जिंकतोय तो म्हणजे आई चिवताणी गिरीज हा संघ. तर हळक क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये नक्कीच इथे थोडासा बागारी भरतावा लागतंय, ते म्हणजे यंग मराठा चिंचोड या संघाला.